नाश्ता करायला मी नाश्त्याला आज केले रविवार आहे त्यामुळं पावभाजी मस्तपैकी कसलं डेकोरेशन केले बघा. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ तेन करून रेडी झाले, आता वर आले देवपूजा करायला देवाची. हे बघा, तर आता देवाची पूजा करून घ्यायची आणि आज वार आहे रविवार, तर आज कुठं जाणं होईल काय नाही बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. आत्ताच मी सांगू शकत नाही कारण की अचानक ठरतं जायचं. तर चला बघूया काय काय होते, भेटूया थोड्या वेळ. तर आता देवपूजा ते होईल चाललं आहे मस्तपैकी. आता आले नाश्ता करायला. हे बघा नाश्ता करायला मी नाश्त्याला आज केले रविवार आहे त्यामुळं पावभाजी मस्तपैकी कसलं डेकोरेशन केले बघा पावभाजीचं. हे व्हिडिओसाठी नाही तर असंच असतं डेकोरेशन. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता पावभाजी खाऊन घेऊया. पाव पण बटरमध्ये भाजलेले आहेत, हॉटेलसारखंच दिसाले. तर चला मित्रांनो, दिसाल तर चांगलं दिसाले आणि खायला पण चांगलंच असणार 100% गॅरंटी आहे, कारण की पहिल्यांदा नाही लय वेळा केली. तर चला मित्रांनो आता पावभाजी खाऊन घेऊया. आता बसले चित्र काढायला, ड्रॉइंग काढायला बसलोय मस्तपैकी. हे बघा ड्रॉइंगचा सेटअप लावले. आता इथं आपले स्केच पेन कसं पडले आहेत बघा. हे आपले स्केच पेन आज संपलेले आहेत, हे भरलेले आहेत. तर मित्रांनो मस्तपैकी आता चित्र काढून घ्यायचं, ड्रॉइंग काढून घ्यायचे आहे आणि बघायचं काय काय होते. पसारा तर भरपूर पडला आहे बघा, कसं पडला आहे पसारा. ह्यातले तांदूळ पण हळूहळू कमी व्हायले. तर काही विषय नाही मित्रांनो, आता स्टँड लावले. आता ड्रॉइंग बघा कुठली काढायची आहे ते ड्रॉइंग काढून घेऊया आणि इथे सेंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.